अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपले कर्म कसे असावे, आपले कर्म नक्की कसे असावे, आपण काय अशा गोष्टी केल्या पाहिजे ज्याच्याने आपले कर्म हे सुधारले पाहिजे आणि त्याचबरोबर कोणीही आपल्यावर बोट किंवा आपल्यावर कोणत्याही प्रकारे काही कारण किंवा कशाही पद्धतीने आपल्यावर दोषारोपण केलं नाही पाहिजे। कारण कसं असतं ना, आपण ज्या आपल्या कर्मात आपल्या आयुष्यात जे कर्म घडवतो, जे कर्म करतो त्यानीच आपलं नशीब लिहिलं जातं, त्यानीच आपलं नशीब बदललं जातं। नक्की नशीब कोणी लिहिलं आहे, का लिहिलं आहे, कसं लिहिलं आहे आणि त्यामुळे आपण सुख दुःखाच्या भानगडीत कसं आपण सापडतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त आणि फक्त आपले कर्म कसे असावे यावरूनच कळतं। तर बघा, कर्म खूप महत्त्वाचे आहे। कर्म कसे असावे हे सगळ्यात पहिले बघा, तुम्हाला हे माहिती असेल की नक्की कर्म म्हणजे काय। कर्म म्हणजे आपण जे कार्य करतो, आपण ज्या गोष्टी करतो, त्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात, ज्या आपल्या आयुष्यात खूप 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 काही शिकून जातात, त्या गोष्टींना आपण कर्म म्हणतो। तर कर्म जिथे चांगल्या गोष्टींना जास्ती प्राधान्य दिलं जातं, कर्म जिथे चांगल्या वागणुकीला जास्ती प्राधान्य दिलं जातं आणि कर्म जिथे कोणालाही दुखवल्या जात नाही त्याला आपण कर्म म्हणतो। कर्म म्हणजे जिथे सर्व माणूस, सर्वसामान्य माणूस किंवा कोणीही असो त्याला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही। तर बघा, एवढं सगळं माझं तुम्हाला सांगण्याचा हेतू असा आहे की नक्की कर्म हे काय आहे आणि कर्म का महत्त्वाचे आहे। कारण हे कर्मच आहे जे आपले नशीब बदलवायला आपल्याला मदत करतात। आपलं नशीब जर का आपल्याला बदलवायचं असेल तर नक्कीच आपले कर्म आपल्याला सुधारायला लागतील। तर आपल्याला माहिती आहे की आपले नशीब जे आहे ते देव लिहितात। तर नक्की मग आपल्या मागे सारखे दुःख का आपण सारखे आजारी पडतो, आपण कष्टात जातो, का दुःखात जातो, तर ह्याच्या मागे कारण आहे। बघा, काय कारण आहे ते आज आपण जाणून घेऊ। देव कधीच नशीब लिहित नाही। आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, म्हणजे असं कधीच होत नाही की देव म्हणतो ना की 5वी पुजली म्हणजे 5वीत तुमच्या देव तुमची सगळं आयुष्य लिहून काढतं, असं नाहीये। तुम्ही पुढे जाऊन तुमच्या आयुष्यातनं काय शिकता, तुम्ही पुढे जाऊन तुमच्या आयुष्याला कसं घडवता हे महत्त्वाचं आहे। तर आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, आपली कर्म आपलं नशीब लिहित असतं। तुमचे कर्म जे आहे ते तुमचं नशीब लिहितं आणि त्याचबरोबर नीती योग्य असेल तर नशीब कधीच वाईट होत नाही। तुम्ही एखाद्याचं लुबाडताय आणि खाताय म्हणल्यावर तुमचे कर्म चांगले नाहीयेत, त्यामुळे तुमचं नशीब त्यामुळे लिहिलं जाणार। तुम्ही आत्ता जरी सुखात असाल तर पुढे जाऊन तुम्हाला भोगावेच लागणार आहे। कारण जेव्हा कधी तुम्ही मागच्या जन्मी कधीतरी पुण्यकर्म केलं असेल, त्या पुण्यकर्माचा घडा आपण म्हणतो ना, तो भरलेला घडा जोपर्यंत आपल्याला पुरतो तोपर्यंत आपले सुखाचे दिवस असतात। पण ज्या दिवशी तो पापाने भरतो आणि ज्या दिवशी तो पापाकडे वळतो त्या दिवशी आपल्या दुःखाचे दिवस सुरुवात होते। समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे। बघा, जेव्हा कोणी आपल्यावर दृढ निश्चयाने, दृढ आशेने आपल्याला विश्वास ठेवतो आणि आपल्यावर विश्वास ठेवून कोणतंही कार्यरत करतो, त्या माणसाला आपल्यावर खूप मोठा विश्वास असतो, म्हणून आपण त्याला कधी दुखवत नाही। तर ही सुद्धा एक खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे। त्यांनी सुद्धा तुमचं नशीब बदलू शकतो। कसं? कारण देवाला हे माहिती आहे की तुम्ही एक खूप चांगले व्यक्ती आहात। त्याचबरोबर दुःख भोगणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही। त्यामुळे आत्ता जरी सुखाचे दिवस असले तर नंतरचे दिवस फार अवघड येणार आहेत, हे लक्षात ठेवा। माणुसकी मनात असते, परिस्थितीमध्ये नाही। परमेश्वर मात्र कर्मच पाहतो, मृत्यू पाहत नाही। तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्तीसोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करतात। त्यामुळे तुम्ही कितीही मोठे, कितीही खासदार, आमदार, काहीही असो, पण तुमच्या जर का कल्पना वाईट आहेत, तुमचे विचार वाईट आहेत, तर ते अजिबात तुम्हाला पुढे जाऊन देणार नाही। जीव गेल्यानंतर शरीर शमशानात जळते आणि नातेसंबंधातील
प्रेम गेल्यानंतर माणूस अंतर्मनात जळतो बघा. एखाद्या व्यक्ती जेव्हा मनातून उतरून जातो ना, तो मेला काय आणि तो जिवंत काय. जर तो व्यक्ती चांगला नसेल आणि एखाद्याला खूप त्रास देत असेल तर कसाही असो, त्या व्यक्तीची किंमत राहत नाही. तशीच गोष्ट आहे बघा. त्यामुळे जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर कुणीही कुणाची वाट बघत नाही. त्यामुळे कर्म चांगले ठेवा, कारण माणूस गेल्यावर सुद्धा मग त्याच्या स्मरणेने तो माणूस लक्षात राहतो. वाईट कर्मांनी तर तो राहीलच, पण असं चांगलं करा ना की तुमचं नावोनावी जागोजागी तुमचं नाव निघेल. जे पाहिजे ते मिळूनच थांबायचे ही कदाचित सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळाले ते हसतमुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे. ईश्वर जेव्हा देतो तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही तेव्हा अधिक चांगले मिळण्याचा मार्ग दाखवतो. म्हणजे आपण म्हणतो ना, देवा का तू मला हे देत नाही, देवा तू का मला यश देत नाही, तर कधीतरी कुठेतरी तुमचा चांगला मार्ग तुम्हाला मिळणार असेल. त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट आता मिळत नसेल. त्यामुळे त्याची वाट बघा. तुमच्या चांगल्या दिवसांची नक्की तुम्हाला चांगला फळ मिळेल. पण जेव्हा तुम्ही त्याची प्रतीक्षा करायला लागणार तेव्हा तुम्हाला त्याचं सर्वोत्तम रिझल्ट म्हणतो ना आपण, सर्वोत्तमच फळ मिळणार. ही कल्पना नक्कीच लक्षात राहू द्या. तर हे चरण फक्त तुम्हाला मंदिरापर्यंतच आजमायचं आहे किंवा मंदिरापर्यंतच न्यायचं आहे तर नाही. तुम्हाला हे सगळीकडनं हे आचरणात आणायचं आहे. कारण परमात्म्यापर्यंतचा जर का मार्ग तुम्हाला शोधायचा असेल तर आधी अंतरात्मा तुम्हाला ओळखावी लागेल आणि अंतरात्मा ओळखली तर परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग तुमचा नक्कीच मोकळा होईल. त्यामुळे तुमच्या आयुष्यातलं नशीब तुम्ही स्वतःच लिहित आहात. कुठलाही देव तुमचं नशीब लिहित नाही, तुम्ही स्वतः लिहिता. त्यामुळे तुमच्या नशिबाला जर का तुम्हाला पुढे न्यायचं असेल, तुमच्या नशिबाला जर का तुम्हाला बदलायचं असेल तर आजच तुमचे कर्म नीट करा, तुमचं नशीब सुद्धा नीट होईल. त्यामुळे आपले कर्म कसे असावे तर चांगलेच असावे. आपले कर्म काय असावे तर लोकांना सुख वाटण्याचे असावे. आपले कर्म कसे असावे तर लोकांच्या सुखात किंवा दुःखात त्यांचे सगळ्या गोष्टींमध्ये वाटेकरी व्हावे किंवा कोणाचं हसू किंवा रडू त्यांचं बघत बसावं असं नाही करू. त्यामुळे आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळालं असेल की नक्की आपले कर्म आपण कसे ठेवले की आपण आपलं नशीब नक्कीच बदलू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा, कारण असेच अजून माहितीपूर्वक व्हिडिओज मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे. तर भेटूया परत अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. परत भेटूया अजून एका छानशा माहितीबरोबर, अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.